जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ. आबा कर सुरुवात. एक विनंती करायची होती. काय? मी बाहेर थांबले तर चालेल का? म्हणजे काही लागले तर हाक मारा, मी येतेच आहे. का? नाही चालणार रमाबाई. तुमचा स्वयंपाक कसाही झाला असला तरी आम्ही तो गोड मानून घेऊ. घाबरू नका. तुम्ही येथेच थांबा. आबा अरे वा, फारच उत्तम. हो रमाबाई, कमालच केली तुम्ही. पण एका दिवसात अशी काय जादू झाली? अगदी माई, ताई काकू, सुभद्रा काकू यांच्या तोडीस तोड स्वयंपाक केला आहे तुम्ही. वा. काय आबा? अरे नुसती मान काय हलवतोस? शाबासकी दे बहिणीस. कशी देतील शाबासकी? आज गोपिकाबाई आल्या होत्या तेव्हा भात लागला माझा. तेव्हा त्यांनीच केलाय सारा स्वयंपाक. अशी मौज आहे होय सारी. घे कर सुरुवात. आपले भाऊसाहेब एक एक आठवणी आल्या की वाटते आहेतच वाड्यात अजून. हो ग दुर्गे, अजूनही मला कधी कधी त्यांचा भास होतो बघ. पण खरं सांगू दुर्गे, भाऊसाहेब गेल्यानंतर या वाड्यात आपण बायका बायकाच मुक्तियार झाल्यासारख्या झालं होत. माधवा तिथे नाशकास, बाळंबरजी हिशोबात नाहीतर जपजाऱ्यात, मोरोबा स्वतःच्याच लग्नाची स्वप्ने रंगवीत बसलेला असतो. या वाड्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्यावरच आल्यात. उद्या एखादा दरोडेखोर आला तर बोबडी चोळेल म्हणते आपली. हो ना. ताई काकू, तुम्हाला बैलगाडीचा आवाज येतोय का हो? हो ग दुर्गे, कोण असेल? दुर्गे तू घाबरू नकोस. चल आपण बघूयात. चल गो, चल मी आहे ना. चल. अगो बाई दुर्गे, बोला फुलाला गाठच म्हणायची. समोरच्या वाड्यात नवीन भाडे करू आलेले दिसत आहेत. कुटुंब दिसते. हो, अगं बाई दुर्गे, अगो ते पुरुष आपल्याच वाड्याकडे हात दाखवून बोलतायत. अगो बाई दुर्गे, मागच्या वेळेस सारखे माधवावर कोणी म्हणे हेर पाठवले होते सरकारने, तसे नसले म्हणजे मिळवलं. आपण आपले 4 हात लांब राहिलेलेच बरे. आधीच आपण एकट्या. हो हो. अगो बाई, ते पुरुष वाड्याच्याच दिशेने निघालेत. चल दुर्गे, पांडूला सांगूया दारे खिडक्या लावून घे म्हणावं. चल चल चल.
पांडोबा जी अरे दरवाजा कोण ठोकते पा बरे. जी जी नमस्कार. नमस्कार. हो असू दे. मी श्रीराम रानडे. हे माझे काका मोरेश्वर रानडे. नमस्कार. आम्ही आपल्या समोरच्या वाड्यात भाडे करू म्हणून राहायला आलो आहोत. बरे छान आहे की. गेली 5-6 वर्षे तो वाडा बंदच आहे. होय. आता तुम्ही आल्याने त्यास जागा येईल. बरे नाव काय म्हणालात तुमचे. श्रीराम श्रीराम रानडे. हो रानडे. अहो हा वाडा देखील रानड्यांचाच आहे की. होय 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 जाणतो आम्ही. अहो न्यायमूर्तींची ख्याती सर्व दूर आहे. हो आम्हाच त्यांचा शेजार लाभतो आहे हे आमचे भाग्य म्हणायचे. बरं तुम्ही रानडे म्हणजे आमच्या भाऊसाहेबांपैकी कोणी. नाही 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 फक्त आडनाव साधर्म्य. बाकी आमची एवढी योग्यता कुठे की त्यांच्याशी नातेसंबंध असावेत. बरे आम्ही आपल्याला काय मदत करू शकतो. होय. रात्रीची वेळ आहे. तेव्हा विहिरीवर जाण्याऐवजी आपल्याकडून 4 हंडे पाणी घ्यावे असे आले मनात. तेव्हा विनंती करावयास आलो होतो. हो त्यासाठी विनंती कशाला करायला हवी. आमचा पांडवा करेल सगळी व्यवस्था. बरं आपल्याला काही फराळ वगैरे हवाय का. नाही नाही फराळाचे आणले आहे सोबत. खरे तर आधी स्नाने उरकली तर बरे वाटेल. बरोबर. पांडवा बघ काय हवे नको ते. जी जी हं? आभार. हो या. असू द्या असू द्या. हो या या. होय. तुमच्या पायास काय झाले. तुम्ही लंगडता का. लहानपणी अपघात झाला होता पायास. तेव्हा हाड मोडले पायाचे. तेव्हापासून हे दुखणे घेऊन फिरतो आहे. अरे अरे ठीक आहे तुम्ही वा मोर मी हांडे घेऊन येतो लगेच. आलो. आभार. असू द्या असू द्या. तुमची व्यवस्था होईलच सगळी. हं? अगं बाई रानडे म्हणजे आपल्यापैकीच दिसतायत. अगो बाई पण काही रीत भात आहे की नाही माणसास. बघितलेस ना कसा टेहळणी करतोय ते. अगो बाई दुर्गे इथे कोणी करता धरता पुरुष नाही हे कळले की काय यास. लक्षण काही ठीक दिसत नाहीये गो दुर्गे. तेव्हा आपण 4 हात लांब राहिलेलेच बरे. बाळंबजी बोल मुरबा. माई असे सांगत होते की तुम्ही माझी पत्रिका पाहणार होता. पाहिलीत का. सांगा ना बाळंबजी. अहो माझ्या पितरांना मुक्ती देणे माझे कर्तव्य नाही का. त्यासाठी विवाह करून वंश हा वाढायलाच हवा. हो मोरबा तुझी पत्रिका पाहिली मी. मला विचारशील तर तू आता तुझ्या विवाहाचा विचार सोडूनच दिला बरा. काय. अहो पण का. मोरबा तुझ्या पत्रिकेत आता विवाहयोग नाही. परमेश्वरा क्षमा कर मला. मोरबाने पुन्हा विवाह करू नये म्हणून त्याचा विवाह होणारच नाही असे मला खोटेच सांगावे लागले. पण त्याची पत्रिका पाहता असो. दुर्गे हे काय तू अजून इथेच. नाही ते मोरू मामाच्या लग्नाचे चालले होते ना म्हणून थांबले. बाळंभडजींनी पत्रिका पाहिली आहे पण विवाह योग नाही. विवाहाचा विचार सोडा असे म्हणतायत. अरे माझ्या कर्मा. ताई काकू मी काय म्हणते हे मोरू मामाच्या लग्नाचे आणि हे समोर कोण आलेत ना रानडे का कोण यांच्याबद्दल माधव दादाच कळवलेले बरे.
रमाबाई, आम्ही तुम्हाला काहीतरी सांगितले होते. अगं बाई, मी तुमचे दूध आणाव्यास विसरले. मी आत्ता घेऊन येते हा. रमाबाई, आम्हास दूध नको आहे असा निरोप पाठविला होता आम्ही. हो का? हो हो, खरे तर मला नाईक काका म्हणाले तुम्हाला दूध नाही ताक हवे म्हणून. आत्ता घेऊन येते मी. अहो, आम्हास ताकही नकोय. आणि हो, हा निरोप आम्ही नाईक काकांजवळ नाही, आबाकडे पाठविला होता. बरे, मग काय हवे तुम्हास? नाही, नको. आम्हास काहीही नको. बरे. अभ्यास. रमाबाई, आज ठेवा ते बाजूला. आज आपण गप्पा मारूया. अभ्यास नको. आज दिवसभरात तुमच्या आयुष्यात बरीच उलथापालथ झाली आहे. स्वयंपाकाच्या झालेल्या फजितीमुळे तुमच्या मनावर मोठेच दडपण आले आहे. ते आधी दूर करा. आता आपले ठरले आहे की नाही स्वयंपाक शिकायचे? झाले तर मग आता फार गिल्टी वाटून घेऊ नका. हा? गिल्टी म्हणजे अपराधी, दोषी. अपराधी वाटून घेऊ नका. आपण गप्पा मारूया. पण अशा ठरवून थोडीच गप्पा मारता येतात. खरेच की. हा, आपण असे करूया. तुमच्या लहानपणीची अशी एखादी गोष्ट आठवूया की जी आठवली की फार गंमत येते, हसू येते. नाहीतरी तुम्ही आठवणी लिहून ठेवताच ना? ठेवता ना की बारगळले? नाही, म्हणजे अधूनमधून लिहित असते. पण होते काय, कधी कधी विसरायलाच होते. कधी कधी वेळच मिळत नाही, मग राहूनच जाते. अधूनमधून चालते तेवढेच. स्वतः तुम्हाला एक गंमत ठाऊक आहे? कोणती? मी लहान असताना एकदा अण्णा पुण्यास जावयास निघाले होते आणि त्यांनी मला विचारले की तुझ्यासाठी काय आणू. मी म्हटले मोत्यांची बाहुली. अण्णा बरे म्हणाले आणि निघून गेले. मग एक दिवस दाजी अचानक आला आणि मला म्हणू लागला, माझ्यासाठी भोवरा, आईसाठी लुगडे आणि तुझ्यासाठी मोत्यांची बाहुली आणलीये म्हणून. तर मग मला काही कळेच ना. मी आपली सारखी सारखी त्याला विचारित होते की हे तुला कसे कळले, कारण ही गोष्ट तर फक्त अण्णा आणि मलाच माहित होती. मी आपली एकसारखी तेच तेच विचारित राहिले. तर तो मला म्हणू लागला, अगो टपालात लिहिले आहे. मला शेवटपर्यंत काही कळेना की टपालात लिहिले म्हणजे काय. टपाल का कधी बोलते? पण आता जेव्हा मी लिहा वाचायच लागले ना, तेव्हा माझ्या लक्षात आले की पत्रातून मजकूर लिहून समोरच्याशी एकमेकाशी बोलल्यासारखा संवाद साधता येतो. आता कळते आहे की टपाल बोलतेच मुळी. खरेच, आपण अज्ञानी असतो तेव्हा लहान सहान गोष्टी किती कठीण वाटतात नाही? हो ना. म्हणूनच तर ज्ञानाला प्रकाश म्हणतात. रमाबाई, कोर्टात आमच्याकडे अशी बरीच प्रकरणे येतात. त्यात लिहिता वाचता न आल्यामुळे आणि त्या अनुषंगाने घेरून राहिलेल्या अज्ञानामुळे अनेक लोक अन्यायास बळी पडताना आढळतात. त्यांची ही केविलवाणी अवस्था पाहिली की मन अगदी विषण्णही होते, संतापही दाटून येतो आणि अज्ञान दूर करण्याचा आवेशही संचारतो. रमाबाई, तुम्ही अजून लहान आहात. अंगी थोडे पोरपण आहे. आणि मुख्य म्हणजे तुम्ही लिहा वाचावयास जरी शिकला असलात तरीही तुमचे जग हे पुण्याच्या आपल्या वाड्या इतकेच मर्यादित आहे. आता अभ्यासावरून रागे भरण्यास कोणी नाही, तेव्हा भरपूर वाचून त्या योगे या जगाची ओळख करून घ्या. त्या जगाचे भान येणे अत्यंत महत्वाचे आहे.
तरच तुम्ही आपल्या लोकांसाठी आणि विशेषतः स्त्रियांसाठी काहीतरी कार्य करू शकाल. काय करावे फराळाचे? थालीपीठ नको, घावन नाही, थालीपीठच बरे. रमाबाई, आज काय फराळ पाठविणार आहात? थालीपीठ पाठवू का? चालेल? हो, पण जमते का तुम्हास? नाही, जमत नाही, पण मी प्रयत्न करून बघेन. अहो, पण पुन्हा काहीतरी गडबड झाली म्हणजे? खरे सांगू का, त्याचेच दडपण येते हो मला. मी अगदी मनापासून प्रयत्न करते करावयाचा, पण काहीतरी चुकते आणि मग सगळा पदार्थ बिघडतो. हे पहा रामाबाई, तुम्ही दडपण घेत जाऊ नका, म्हणजे सारे काही सुरळीत होईल. आता आम्ही सांगतो तसे करा. तुम्हा सांजोऱ्या जमतात की नाही? मग आज कोणतेही दडपण न घेता सांजोऱ्या पाठवा. अगं बाई, सांजोऱ्या? हो, आणि हो, लवकरच एखादा दुसरा पदार्थ शिकाल आणि तो पाठवाल असे समजूया. कोणतेही दडपण न घेता, होय ना? हो. बरे, आम्ही आज असे योजिले आहे की आम्ही कोर्टात गेल्यानंतर बग्गी पाठवून देऊ. सखा काकांच्या सोबतीने तुम्ही आणि आबा गावात एक फेरफटका मारून या. नाशिक कसे आहे ते पहा. उगाच घरात बसून राहू नका. खरेच? हो. दादा, हे उत्तम सांगितलेच. अरे, सखा दादा म्हणत होते इथे पाहण्यासारखे खूप काही आहे. गोदावरी घाट आहे, देवळं आहेत, पंचवटी आहे, पितळाच्या तांब्यांच्या भांड्यांचा मोठा व्यापार सुद्धा आहे. आणि रमा वहिनी, लुगडी सुद्धा फार छान मिळतात इथे. अगं बाई, उत्तम. मग आज जाच तुम्ही आणि रोज असेच एखादे नवीन ठिकाण पाहत जा. आमचे कामाचे बस्तान बसले म्हणजे आपणही संध्याकाळी जात जाऊ. बरे आबा, सखा काकांना सांग आमचे दप्तर बग्गीत नेऊन ठेव. होय. आणि रमाबाई, अभ्यासाच्या 2 घटका चुकवावयाच्या नाहीत बरे का? होय. कसे आहे रमाबाई, जोपर्यंत स्वयंपाकासाठी माणूस मिळत नाही तोपर्यंत तुमचा संपूर्ण दिवस स्वयंपाकाच्या लढाईतच जाणार आहे. बरे, आम्ही निघतो. सांजोऱ्या